आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. आतापर्यंत त्याने आपली सर्व काळजी घेतली, आपली प्रत्येक गरज त्याने पुरविली, आपलं संरक्षण त्याने केलं. आपल्या येण्या जाण्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये तो आपल्या सोबत आहे. त्या प्रभू देव बापाचे आभार मानूया. आज भक्ती करण्याची सुंदर संधी त्या प्रभूने आपल्याला दिलेली आहे. होय देव बापा, आभार प्रदर्शनासह तुझी स्तुती, तुझं गौरव करीत पुन्हा आज एक वार तुझी मंडळी देव बापा, तुझी लेकरं तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहे. होय पवित्र देव बापा, आभार मानित. जे सर्व उपकार तू मागील आठवडाभर आमच्यावरती केलेत, जे सर्व तुझं प्रेम आहे, जी सर्व तू आमच्यावर केलेली दया आहे, तुझ्या कृपेसाठी पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो प्रभू. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू देव बापा. प्रभू देव बापा, आज जेव्हा तुझ्या समोर आम्ही येत आहोत पवित्र देव बापा, आमची पुन्हा आज तुला विनंती आहे, तू आमच्यावरती दया कर. आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता आज एक वार पुन्हा तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत प्रभू, तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. प्रेमळ देव बापा, तुझी कृपा आज आम्हाला पुरव. आजच्या या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती तू असू दे प्रभू. आणि आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तुझ्या प्रत्येक लेकराला आज तू नव्याने स्पर्श करावास. पवित्र देव बापा, तुझं जे काम आमच्या जीवनात आहे ते तू एक वार पुन्हा पवित्र देव बापा त्याची प्रचिती आम्हास येऊ द्यावी प्रभू. होय देव बापा, तुझं गौरव तू आज यातून करून घे. आमची विनंती आहे पवित्र देव बापा, उत्तम आणि चांगलं वातावरण तू आम्हास पुरव. आज तुझ्या मेजासमोर आम्ही येणार आहोत प्रभू, तुझ्या मेजासमोर येणं आशीर्वादाचं कर. प्रेमळ देव बापा, जी आज तुझी लेकरं दुखणाईत आहेत, बिछाण्यावरती आहेत, अशा प्रत्येकाला देखील तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे.
जी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. आणि देव बापा ही सर्व भक्ती देव बापा तुझ्या हातांमध्ये घे. सर्व गौरव सन्मान तुला दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू आई. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला उंचावूया. 311 नंबरचं जे गीत आहे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार, आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभू परमेश्वराची स्तुती करीत त्याच्या समोर आपण जाऊया. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार. स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. परम सुंदर प्रार्थना आहे, प्रार्थना आहे, प्रार्थना आहे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर, पवित्र मंदिर. येथे परात पर भक्तासवे, भक्तासवे, भक्तासवे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. स्वर्ग पृथ्वी मध्ये उभारिला जिना, उभारिला जिना. दयाचे प्रार्थना नाम साजे, नाम साजे, नाम साजे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. प्रार्थना पित्याची मांडीच केवळ, मांडीच केवळ. चढेवर बाळ लाडी वाळे, लाडी वाळे, लाडी वाळे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश. आसवे साहस प्रार्थना आहे, प्रार्थना आहे, प्रार्थना आहे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. ख्रिस्त शिष्य मने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. ख्रिस्त शिष्य मने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. देवा लिंगाने प्रार्थना आहे, प्रार्थना आहे, प्रार्थना आहे. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. आणखीन एक गीत गाऊया प्रभुदेव बापाचा आभार मानित असताना. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. उपासना संगीत 111 नंबरचं गीत.
येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुःखे भय निवा नाहीसी करीते. ते दुःखे भय निवा नाहीसी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुके तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुके तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकली. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकली. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझा मित्रचा पाठिंबा मेंढपाळ. येशू हा माझा मित्रचा पाठिंबा मेंढपाळ. गुरु पाद्यालयावान वराजाई तेजा. गुरु पाद्यालयावान वराजाई तेजा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी.
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र या वेळेला आपण वाचूया. स्तोत्र संहिता 20 आज आपण वाचूया. स्तोत्र संहिता 20 आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामधून आपल्याला नेहमीच उत्तेजन प्राप्त होत असतं. या स्तोत्रामध्ये दावीद राजा प्रार्थना करत आहे आणि दावीद राजाची ही जी प्रार्थना आहे, दावीद राजाची ही प्रार्थना विजयासाठी प्रार्थना आहे. आणि यामध्ये तो या प्रकारे म्हणतो की संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उंच पदी प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव, सियोनेतून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अन्नार्पणाचे स्मरण ठेव, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेव. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाचे कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्यांचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारितात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. आम्हाला माहीत आहे आणि हा आपला अनुभव आहे की जेव्हा जेव्हा त्या परमेश्वराचा धावा आपण करतो, जेव्हा जेव्हा त्याला आरोळी आपण मारतो, तेव्हा तेव्हा आपलं ऐकणारा तो आपला प्रभू परमेश्वर आहे. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये असणे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये जेव्हा तो प्रार्थना करत आहे, तो प्रार्थना करत असताना तो त्याचा हा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो की आम्हाला परमेश्वराचा आधार आहे. कोणी रथांची कोणी घोड्यांची बढाई मारितात, युद्धामध्ये विजयी होण्याकरिता कोणाला आपल्या बलाढ्य सैन्याचा अभिमान आहे, कोणाला आपल्या रथांचा अभिमान आहे, कोणाला आपल्या बळाचा अभिमान आहे. परंतु दावीद राजा म्हणतो आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. युद्ध कुठलंही असो, विजय प्राप्तीसाठी केवळ आमची बुद्धी आणि आमची शक्ती पुरेशी नाहीये. विजयी प्राप्तीसाठी आम्हाला परमेश्वराची गरज आहे, आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. मग ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत आहोत, आमच्या शिक्षणात असेल, जेव्हा आम्ही आमच्या जॉबवरती आहोत, आमचं काम आम्ही करत आहोत, त्या ठिकाणी आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात, दुःखाचे प्रसंग येतात, अडचणीचे संघर्षाचे प्रसंग येतात, अशा प्रत्येक ठिकाणी आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराचं सहाय्य आम्हाला प्राप्त होतं, जेव्हा परमेश्वराचा आधार आम्हाला मिळालेला आहे, मग कुठलीही परिस्थिती, कुठलंही युद्ध आम्हाला हरवू शकत नाही, आम्हाला पाडू शकत नाही. दावीद राजा म्हणतो ते तर वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. आम्ही तर उठून ताठ उभे आहोत का? कारण परमेश्वराचा आधार आम्हाला आहे. आमच्या विजय प्राप्तीकरिता आमचं लक्ष आम्ही आमच्या प्रभू परमेश्वराकडे लावलेलं आहे. तुम्ही आणि मी देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराकडे लक्ष लावू शकतो आणि त्या विजय प्राप्तीचा अनुभव तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये दैनंदिन घेऊ शकतो. परमेश्वर देवबाप याद्वारे आपणास आशीर्वादित करो.
आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. यावेळेस गीतांच्या द्वारे परमेश्वराच्या नावाची प्रशंसा करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव देऊया. आणि आज प्रेज अँड वर्शिप करिता जे मुलींचं क्वायर आहे, मुलींचं क्वायर आज पुढे येईल आणि आज मुलींबरोबर परमेश्वर दैबापाची स्तुती आराधना आपण करूया. सर्वांना सलाम. परमेश्वराने आपल्याला आठवडाभर सांभाळायला, आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि यावेळेस आपण नाम येशूची आवडे हे गीत गाऊया. उपासना संगीत 113.
आपणा सर्वांच्या परिचयाचं गीत आहे तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहान, हिंदी पुस्तकातून 7 नंबर. देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जय देने वाले
सर्वांना विनंती करते की आपण सर्व जण उभं राहून परमेश्वराजवळ लीन नम्र हो आणि शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में हे गीत गाओ. सनाधीश परमेश्वरा, तू आमच्या सर्वांना इथं एकत्रित जमा केला, तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. हो दे बाप्पा, इथं बसलेल्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. ती बाप्पा जी की आम्ही स्तुती केली परमेश्वरा, ती तू मान्य करून घे बाप्पा. तुझ्या दासाकडून येणारं वचन परमेश्वरा तू आशीर्वादित कर बाप्पा. जे येण्यात असतील त्यांचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वरा. तुझ्या गोड प्रिय नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आज अनुवादाचं पुस्तक आपण काढूया. मी सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये आपण अनुवादाच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करणार आहोत. आणि अनुवादाचं पुस्तक या महिन्यामध्ये झाल्यानंतर जुन्या कराराचा जो एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, आपल्याला माहिती आहे की जुना करार किंवा पवित्र शास्त्राकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, ज्यावेळेस आम्ही जुन्या कराराकडं पाहतो, आम्हाला त्या ठिकाणी ग्रंथपंचक,
मोशेची पुस्तकं आम्हाला दिसून येतात. जुन्या करारामध्ये आम्हाला काव्याची पुस्तकं दिसून येतात. जुन्या करारामध्ये आम्हाला श्रेष्ठ संदेष्टांची पुस्तकं दिसतात. जुन्या करारामध्ये आम्हाला कनिष्ठ जे संदेष्टे आहेत त्यांची पुस्तकं दिसतात. जुन्या कराराचा अभ्यास करत असताना या प्रकारे हा जो संच आहे तो आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवू शकतो. आणि जुन्या करारातील एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे ग्रंथ पंचकाचा, तो या महिन्यामध्ये आपला पूर्ण होणार आहे. नवीन करारामध्ये शुभवर्तमान आहे, पत्र आहेत, प्रगटीकरणाचं पुस्तक आहे आणि शुभवर्तमानं जी आहेत त्याचा अभ्यास आपला आधीच झालेला आहे. आज अनुवादाच्या पुस्तकावरती जेव्हा आपलं लक्ष आपण लावत आहोत, आपण 4था अध्याय आपल्या समोर काढूया. अनुवादाचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 1 पासून तर 8 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. अनुवादाचं पुस्तक अध्याय 4 वचन 1 पासून. आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवत आहे ते पाळावेत, म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात. बाल पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे लोक बाल पौराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. ज्या देशाचे वतन मिळावयाला तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकविले आहे त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे. हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे त्यातल्या सारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहेत. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. या प्रार्थना करूया. प्रेमळ देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि प्रशंसा देतो. आज एक वार पुन्हा तुझं वचन आमच्या समोर आहे आणि या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमच्या सोबत बोलावस. पैत देई बापा, आम्हास उत्तेजन द्यावा, आम्हामध्ये सुधारणूक तू घडवून आणावी. पैत देई बापा, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याला तू आम्हा प्रत्येकावरती ओतावं आणि त्यातून केवळ तुझं आणि तुझं गौरव होत राहावं प्रभू. आणि म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. अनुवादाचं पुस्तक जेव्हा या महिन्यामध्ये आपण अभ्यास करत आहोत, हे पुस्तक अभ्यासत असताना आम्हाला काय त्यामध्ये भेटणार आहे किंवा आम्ही त्यामध्ये काय वाचणार आहोत. अनुवादाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना तुम्हाला असं दिसून येईल, तुमच्या असं लक्षात येईल की जे निर्गम, लेवीय आणि गणना यामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे त्या गोष्टींची जणू काही पुनरावृत्ती
होत आहे. त्या गोष्टी आम्ही याही पुस्तकामध्ये पुन्हा आणि पुन्हा वाचत आहोत असं आम्हाला वाटेल. याच्या मागचं कारण असं आहे की जी पहिली पिढी मिसर देशातून कणान देशाकडे जायला निघाली, त्या पिढीबरोबर परमेश्वराने जो करार केला होता, त्यांना जे नियमशास्त्र सांगितलेले होतं, ती संपूर्ण पिढी अरण्यामध्ये नाश पावली. ते सर्व अरण्यामध्ये मरण पावले. त्यापैकी 2 व्यक्ती सोडून बाकीचे सर्व त्या राणामध्ये मरण पावले. मग आता ही दुसरी पिढी आहे की जी कणान देशामध्ये प्रवेश करणार आहे. ती यार्देन ओलांडून जाण्यापूर्वी, त्या देशामध्ये जाण्यापूर्वी, तो हस्तगत करण्यापूर्वी, ही जी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला मोशे एक वार पुन्हा ते सर्व नियमशास्त्र, त्या सर्व आज्ञा, त्या सर्व विधी समजवून सांगत आहे. ही नवीन पिढी आहे. या नवीन पिढीला नव्याने नियमशास्त्र तेच आहेत, आज्ञा तेच आहेत, त्या बदललेल्या नाहीयेत, परंतु पिढी मात्र बदलली. आणि या बदललेल्या पिढीला त्या सर्व गोष्टींची आठवण करून द्यावी, त्या गोष्टी शिकवाव्यात, म्हणून मोशे या पुस्तकामध्ये त्यांना त्या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहे. आणि म्हणून आम्हाला असं दिसून येईल किंवा आम्हाला असं वाटेल की आम्ही जे मागील 3 पुस्तकात अभ्यासलेलं आहे त्या गोष्टींची उजळणी होत आहे. आणि ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. उजळणी करणं, आठवण करणं, त्या गोष्टी आठवणे या निश्चित आमच्यासाठी आशीर्वादाच्या ठरणार आहेत. आज जेव्हा अनुवादाचं पुस्तक आमच्या समोर आहे, 4था अध्याय 1 ते 8 वचने जी आपण वाचलेली आहेत, या वचनांमधून आज जो विषय मी आपल्या समोर ठेवणार आहे तो विषय आहे परमेश्वराला चिकटून राहणे. परमेश्वराला चिकटून राहणे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे वचन 4 मध्ये, पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. मोशे काय म्हणत आहे? मोशे म्हणत आहे, या पिढीबरोबर, ह्या लोकांबरोबर तो बोलत असताना तो त्यांना हे सांगत आहे की ती जी मागची पिढी होती ती सर्व नाश पावली, परंतु तुम्ही जे परमेश्वराला चिकटून आहात ते सगळे, ते सगळे, ते सगळे तुम्ही जिवंत आहात. ते सगळे, त्यापैकी कोणाचाही नाश झाला नाही, त्यापैकी कोणीही त्या अरण्यामध्ये मरण पावला नाही. कोण? जे सर्व परमेश्वराला चिकटून राहिलेत. आणि म्हणून आज हाच विषय आपण आपल्या समोर ठेवत आहोत की परमेश्वराला चिकटून राहणे. आता हा जो शास्त्रभाग आहे, या शास्त्रभागामध्ये मोशे त्यांना उपदेश करत आहे. मोशे या लोकांना उपदेश करत आहे. आणि त्याच्या उपदेशाचा विषय काय आहे? मोशेच्या उपदेशाचा विषय काय आहे? की लोकांनी आज्ञाधारक असावे, लोकांनी आज्ञाधारक असावे, हा विषय घेऊन मोशे या लोकांना उपदेश करत आहे. आणि त्यांना तो जुन्या गोष्टींची आठवण करून देतो. आणि जुन्या गोष्टींची आठवण करून देत असतानाच त्यांनी काय करायचंय, पुढे जात असताना त्यांनी कसं चालायचंय, त्यांनी कशा आज्ञा आणि विधी पाळायच्या आहेत याची जाणीव तो त्यांना करून देत आहे. म्हणजे तो म्हणतो की तुम्ही जाल ते वतन करून घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही समृद्ध व्हाल. परमेश्वराला चिकटून राहणे, तो मोशे जो आहे त्यांना आठवण करून देतो. कोणत्या प्रकरणाची माहिती आहे? बाल पौराच्या प्रसंगी काय झाले? कोणाला आठवतं? काय झालं बाल पौराच्या प्रसंगी? काय घटना घडली त्या ठिकाणी? सांगा. गणनाचा होऊ शकता आज प्रश्न पण असू शकेल, तो उजळणी होईल तुमची. काय झालं होतं बाल पौराच्या ठिकाणी? मूर्तीपूजा त्या ठिकाणी त्या लोकांनी केली. किती लोक त्या ठिकाणी मरण पावलेत?
किती लोक त्या ठिकाणी मरण पावले? बरोबर आहे, कोणीतरी बरोबर उत्तर दिलं. बाल पौराच्या ठिकाणी त्या शिट्टिमामध्ये असताना आम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक जे आहेत ते त्या मवाबी स्त्रियांबरोबर व्यभिचार करू लागलेत आणि त्या स्त्रियांनी काय केलं, त्यांना आपल्या देवताच्या भजनी त्यांना ते बोलावू लागले आणि त्यांनी त्या प्रकारे त्या ठिकाणी मूर्तिपूजा केली आणि त्या लोकांवर जो परमेश्वराचा क्रोध भडकला, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यापैकी 24,000 लोक त्या ठिकाणी मरण पावले. मोशे त्यांना त्या प्रसंगाची आठवण करून देतो. 24,000 लोक त्या ठिकाणी मरण पावले. त्या प्रसंगाची आठवण करून देत तो म्हणतो की तुम्ही तसं करू नका, तुम्ही त्याला चिकटून राहिलात म्हणून तुम्ही जिवंत आहात, येथून पुढे देखील तुम्ही त्याला चिकटून राहावं, त्याला बिलगून राहावं, त्याच्या मध्ये तुम्ही राहावं. परमेश्वराला चिकटून राहणे, परमेश्वरामध्ये राहणे, परमेश्वराला बिलगून राहणे, प्रियांनो, ते खरं जीवन आहे. कारण परमेश्वराशिवाय आम्ही जणू काही मृत अवस्थेमध्ये आम्ही स्वतःला पाहतो. परमेश्वर आदाम हवेला म्हणतोय की तुम्ही ते फळ खाल तर खास मराल. आज्ञा मोडली, पाप केलं, मृत अवस्थेमध्ये त्यांना ढकलण्यात आलं, परमेश्वरापासून दूर करण्यात आलं. परमेश्वरामध्ये राहणे, परमेश्वराला बिलगून राहणे, त्याला चिकटून राहणे, त्या ठिकाणी खरं जीवन आहे. त्या ठिकाणी खरं जीवन आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एक मेसेज मी वाचत होतो आणि तो मेसेज मला सुंदर वाटला. त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं होतं की ज्यावेळेस परमेश्वराला झाडं आणि वनस्पती बनवायच्या होत्या त्यावेळेस तो भूमीला सांगतो की भूमीने ते आपल्यामध्ये उपजवावेत. ज्यावेळेस त्याला समुद्रामधली जलचर बनवायची होती, मासे बनवायची होती, त्यावेळेला तो पाण्याला म्हणतो की तू भरून जावस. परंतु ज्यावेळेस त्याला मनुष्याला बनवायचं होतं त्यावेळेस तो स्वतःला म्हणतो की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवूया. त्यामध्ये शेवट करत असताना त्याने असं लिहिलं होतं की जर झाड मातीमधून उपटलं तर ते जिवंत राहू शकत नाही, मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर तो जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे जर मनुष्याला परमेश्वरापासून वेगळं केलं तर तो जिवंत राहू शकत नाही, तो जिवंत राहू शकत नाही. आमचं खरं जीवन हे परमेश्वरामध्ये आहे. त्याला बिलगून राहणे, त्याला चिकटून राहणे, यामध्ये आम्हाला आमचं खरं जीवन पाहायला भेटतं. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज परमेश्वराला चिकटून राहणे ह्याकडे जेव्हा आपण लक्ष लावलेलं आहे, आज आपण आपल्या मनाचा निश्चय करू शकतो, मी रोज माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी परमेश्वराला चिकटून राहणार, त्याला बिलगून राहणार, त्याच्या मध्ये राहणार. मग जर आता आपण आपल्या स्वतःला प्रश्न केला की परमेश्वराला चिकटून राहणे म्हणजे काय आहे, त्याला बिलगून राहणे म्हणजे काय आहे, काय उत्तर मिळणार आम्हाला? परमेश्वराला चिकटून राहणे, बिलगून राहणे. तुम्ही पाहिलं का, लहान लेकरं असतात, आई वडिलांबरोबर एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर लेकरं आई वडिलांना सोडतात का? काही लेकरं असतात त्यांना फार धैर्य असतं, ते लगेच इकडे तिकडे मिक्सअप होऊन जातात. परंतु काही लेकरं असतात की जे कधीच आपल्या आईला किंवा वडिलांना सोडत नाही, ते नेहमी त्यांच्या सोबतच राहणार, बिलकुल त्यांना अंतर देत नाही. पुष्कळदा आई वडिलांना चिडही येते, मला थोडंसं फ्री पाहिजे, बाजूला खेळ, लेकरांमध्ये खेळ, परंतु नाही, लेकरं जे आहेत ते आई वडिलांच्या माग परमेश्वराला चिकटून राहणे, परमेश्वराला बिलगून राहणे म्हणजे काय आहे? आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो. परमेश्वराला चिकटून राहणे, परमेश्वराला बिलगून राहणे, त्याच्यामध्ये राहणे, हे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देता येईल. परंतु जो शास्त्र भाग आम्ही वाचलेला आहे, या शास्त्र भागाच्या आधारे जर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ते आमचं उत्तर काय असेल? या शास्त्र भागाच्या आधारे जर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आम्हाला त्या लोकांकडे पाहावं लागेल
ज्या लोकांबरोबर मोशे बोलत आहे आणि ज्यांना तो असं म्हणतो की तुम्ही परमेश्वराला चिकटून राहिलात म्हणून सगळे जिवंत आहात, या लोकांनी काय केलं? या लोकांनी काय केलं? या लोकांनी परमेश्वराची आज्ञा त्यांनी अवमानली नाही, किंवा त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला आज्ञा पालन आम्हाला पाहायला भेटतं. मोशे जो आहे त्यांना त्या लोकांची आठवण करून देतो की ज्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली, ज्यांनी अवाज्ञा केली, ज्यांनी मूर्तिपूजा केली, ज्यांनी व्यभिचार केला, ज्यांनी परमेश्वराने सांगितलं की करू नका ते केलं, ते सर्व मरण पावलेत, त्या सर्वांचा नाश झालात. परंतु तुम्ही त्याप्रमाणे केलं नाही. तुम्ही काय केलं? तुम्ही परमेश्वराला चिकटून राहिलात म्हणून तुम्ही सगळे आज जिवंत आहात. या शास्त्र भागाच्या आधारे परमेश्वराला चिकटून राहणे म्हणजे परमेश्वराचं आज्ञा पालन करणे होय. परमेश्वराचं आज्ञा पालन करणे होय. त्याच्या विधीप्रमाणे, त्याच्या नियमाप्रमाणे आचरण करणे होय. प्रियांनो, मोशे जो आहे या नियमशास्त्रा संबंधाने, या आज्ञांसंबंधाने काय सांगतो माहितीये? तो शेवटच्या वचनामध्ये, वचन 8 मध्ये असं म्हणतो, या नियमशास्त्राविषयी, या आज्ञांविषयी, हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे त्याच्या सारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? यथार्थ विधी, परफेक्ट, परिपूर्ण अशा प्रकारचं हे विधी, हे नियम, या आज्ञा मोशे म्हणतो की कोणाकडे आहेत? कोणत्या राष्ट्राकडे आहेत? कोणत्या देशाकडे आहेत? ते तुमच्याकडे आहेत. यथार्थ, यथार्थ, परिपूर्ण, परिपूर्ण. प्रियांनो, नियमशास्त्र जे देवाने दिलं ते परिपूर्णच आहे. मनुष्य अपरिपूर्ण आहे, तो त्याचं पालन करू शकला नाही. परंतु नियम, आज्ञा यथायोग्य आहेत, ते परिपूर्ण अशा प्रकारच्या आहेत आणि त्या तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहेत आणि त्या मनुष्याचं जीवन बदलणारे आहेत. तुम्ही जे मोठमोठे पुढारी होऊन गेलेत, जे मोठमोठे लोक होऊन गेलेत, त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन चरित्र जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की या वचनांनी, परमेश्वराच्या आज्ञांनी त्यांच्या जीवनावरती कसा परिणाम केलेला आहे. अनेकांनी त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताचा उघड स्वीकार केला आणि सेवा केली. काही जणांनी उघड रीतीने स्वीकार नाही केला, परंतु त्यांच्याही जीवनावर फार मोठा परिणाम झालेला आम्हाला पाहायला भेटतो. कारण प्रियांनो, मुळातच परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे विधी जे आहेत त्या इतक्या अद्भुत आहेत की त्या मनुष्याला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या आहेत. आणि आज त्या आज्ञा, त्या विधी आज तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. त्या तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. आणि आपण पाहत आहोत की परमेश्वराला चिकटून राहणे म्हणजे परमेश्वराचं आज्ञा पालन करणे होय. मग प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालन करतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला चिकटून राहतो, त्याचे काही परिणाम आमच्या जीवनावरती होतात. काही परिणाम या शास्त्र भागामध्ये आम्हाला सांगितलेले आहेत. आणि ते परिणाम काय आहेत? त्यापैकी जो पहिला परिणाम आम्हाला पाहायला भेटतो, आम्ही पाहिलेलंच आहे की तुम्ही जिवंत आहात. मोशे म्हणतो की तुम्ही जिवंत आहात. जो पहिला परिणाम आहे तो म्हणजे जीवन व देवाची इच्छापूर्ती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. जर आम्ही वचन 1 वाचलं, आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. काय म्हणतो तो? तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. 2 गोष्टी या पहिल्या वचनात मोशे या ठिकाणी सांगतो. एक, की तुम्ही जिवंत राहाल, आणि दुसरी,
जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे तो तुम्ही वतन करून घ्याल. जेव्हा आज्ञा पालनाच्या द्वारे आम्ही परमेश्वराला चिकटून आहोत, त्याला बिलगून आहोत, आम्ही त्याच्यामध्ये आहोत, तेव्हा जीवन आमच्यासाठी आहे. त्याच वेळेस देवाची इच्छापूर्ती देखील आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. तुम्ही देश वतन करून घ्याल. ह्या लोकांनी त्या कनान देशामध्ये जावं ही कोणाची इच्छा होती? त्या मिसर देशामध्ये असताना यांनी अशी इच्छा केली होती का? त्यांनी नव्हती केली. परंतु परमेश्वराने अब्राहामाबरोबर करार केलेला होता. देवाने या लोकांच्या पूर्वजांबरोबर जो करार केलेला होता, परमेश्वर तो स्मरण करतो, त्याची आठवण त्याला आहे. आणि म्हणून ही परमेश्वराची इच्छा आहे की त्या गुलामगिरीमधून यांनी निघावं, त्या मिसर देशाच्या गुलामगिरीतून, त्या कष्टमय, त्या दुःखमय जीवनामधून आपल्या लोकांना काढावं आणि जो प्रदेश संपन्न आहे, जिथली भूमी संपन्न आहे, जिथं दुधामधाचे प्रवाह आहेत, त्या ठिकाणी आपल्या लोकांना घेऊन जावं, ही देवाची इच्छा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. आणि हे लोक जे परमेश्वराला चिकटून राहिलेले आहेत, ते लोक त्यांच्या जीवनामध्ये ही देवाची इच्छा पूर्ण होताना आम्हाला दिसते. ते जिवंत तर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आता देवाच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. प्रियांनो, अनेक वचनं पवित्र शास्त्रामधून आम्हाला भेटतील की जे आज्ञापालन आणि देवाची इच्छापूर्ती समांतर घेऊन जाणारे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देखील इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला रिक्त केलं. मनुष्य प्रकृतीचा तो झाला. कशासाठी? देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता. तुम्हाला आणि मला त्या कनान देशात नव्हे तर त्याहीपेक्षा जो समृद्ध आहे त्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता. आज जेव्हा तुम्ही आणि मी आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वराला बिलगून राहतो, चिकटून राहतो, तुमच्या आणि माझ्या जीवनातही देवाची इच्छा पूर्ण होते. जीवनामध्ये असे पुष्कळ प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आम्हाला समजत नाही की देवाची इच्छा काय आहे, माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे, मी काय करायला पाहिजे. आज्ञापालन करायला पाहिजे, आज्ञापालन करायला पाहिजे. जर आज्ञापालन आहे तर देव त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने पूर्ण करणारच करणार. आणि आपल्याला माहिती आहे की देवाची योजना, देवाची इच्छा ही आमच्यासाठी उत्तम अशा प्रकारची आहे. तुम्ही आणि मी जे आपल्यासाठी विचार करतो, तुम्ही आणि मी जे आपल्याकरिता योजना करतो, त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ ती परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराची योजना आहे. पुष्कळदा आम्हाला त्या योजनेचं, देवाच्या इच्छेचं ते महत्त्व किंवा ते श्रेष्ठत्व आम्हाला समजत नाही. आणि म्हणून पुष्कळदा मनुष्य दुःखी राहतो जीवनामध्ये. आम्हाला जे आमच्या अवतीभोवती जे आमच्या डोळ्यांनी दिसतं, आम्ही त्यातच गुंतून गेलेले असतो. आमचं मन त्यातच लागलेलं असतं. आमचं मन तेच प्राप्त करण्याकरिता धावत राहतं, पळत राहतं, कष्ट करीत राहतं, दुःख सहन करीत राहतं. इस्रायल लोकांना अजूनही मिसर देशामधलं ते जीवन आठवतं, त्या ठिकाणी मिळणाऱ्या गोष्टी आठवतात. परंतु परमेश्वर ज्या देत आहे, परमेश्वर जे त्यांच्यासाठी परमेश्वराकडं आहे त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रियांनो, परंतु आज तुम्ही आणि मी आम्ही हे लक्षात घ्यावं की परमेश्वराच्या आज्ञा तुमच्याकडं, माझ्याकडं आहे. त्याच्या पालनाद्वारे, त्या आज्ञा पालनाद्वारे आम्हाला जीवन तर आहेच, परंतु देवाची इच्छा देखील पूर्ण होईल, योजना देखील पूर्ण होईल आणि ती आमच्यासाठी उत्तम, श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. दुसरा जो परिणाम आम्हाला त्यातून पाहायला भेटतो, वचन 6 मध्ये, वचन 6 मध्ये तो असं म्हणतो, तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल.
तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधींसंबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. आज्ञा पालनाद्वारे परमेश्वराला चिकटून राहणे याचा परिणाम प्रियांनो सुज्ञता, समंजसपणा, बुद्धिमान हा आम्हाला पाहायला भेटतो. परमेश्वराचं वचन आठवतं आम्हाला, परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. परमेश्वराचं भय मनुष्यामध्ये ज्ञानाकडे त्याला घेऊन जाणार आहे. जेव्हा परमेश्वराचं भय आहे, जेव्हा परमेश्वराच्या भयातून आज्ञापालन आहे, ज्यावेळेस आज्ञापालनाद्वारे परमेश्वराला चिकटून आहोत प्रियांनो, ही बाब आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुज्ञ बनविणारी आहे, आम्हाला समंजस बनविणारी आहे, आम्हाला बुद्धिमान बनविणारी आहे. तुम्ही पहा, शिष्यांच्या जीवनाकडे पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झालेत. ते म्हणतात ह्यांना आपण ओळखतो, यांचं शिक्षण काय, हे तर मासेमारी करणारे लोक आहेत. परंतु जेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते, ज्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत, त्यांना आम्हाला काय पाहायला भेटतं? ती सुज्ञता, तो समंजसपणा, ते बुद्धिमत्ता, प्रियांनो ते सामर्थ्य त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आज तुम्ही आणि मी देखील प्रियांनो तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील त्या सुज्ञतेची, त्या समंजसपणाची अपेक्षा निश्चित परमेश्वर करत असेल. कारण त्या विधी, त्या आज्ञा, ते नियम आज तुमच्याकडं आणि माझ्याकडे देखील आहेत. त्या तुम्हाला आणि मला देखील दिलेल्या आहेत. आणि परमेश्वर देवबाप त्याची काय इच्छा आहे? मोशे काय त्या लोकांना सांगतो? मोशे हे म्हणतो की इतर लोक पाहतील, त्या विधींविषयी ऐकतील आणि म्हणतील की खरंच हे राष्ट्र बुद्धिमान लोकांचं आहे, हे राष्ट्र समंजस लोकांचं आहे, हे राष्ट्र सुज्ञ लोकांचं आहे. देवाच्या लेकरांनो, देवाची मंडळी, या मंडळीची ओळख, या मंडळीचं चित्र या जगासमोर जेव्हा येतं प्रियांनो, जगाची ही साक्ष असायला पाहिजे की सुज्ञ लोक या ठिकाणी आहेत, समंजस लोक या ठिकाणी आहेत, बुद्धिमान लोक या ठिकाणी आहेत. मंडळी हे देवाची मंडळी आहे, जिच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. या मंडळीकडे परमेश्वराच्या आज्ञा आहे. या मंडळीकडे ती प्रत्येक गोष्ट आहे देवाने दिलेली की ज्याद्वारे ती सुज्ञता, ते बुद्धिमत्ता, ते समंजसपण आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. आवश्यकता कशाची आहे? आवश्यकता आहे आज्ञा पालन करून परमेश्वराला चिकटून राहणे, आज्ञा पालन करून परमेश्वराला चिकटून राहणे. याची जगाला आश्चर्यचकित करणारं ते ज्ञान आणि सामर्थ्य देवाकडे आहे आणि ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की शलोमोन राजाने परमेश्वराजवळ जेव्हा ज्ञान मागितलं, देवाने त्याला ज्ञान दिलं, वैभव दिलं, ऐश्वर्य दिलं. आणि प्रियांनो, त्याचं ज्ञान, ते वैभव पाहण्यासाठी लोक लांबून लांबून त्या ठिकाणी येत होते. त्याच्यासारखा राजा झाला नाही. प्रियांनो, हे ज्ञान मनुष्याला कोठून येतं? ज्या परमेश्वराने त्या शलोमोनाला ते ज्ञान दिलं प्रियांनो, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील देणारा आहे. तरुणपणामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये जर तरुण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावतात आज्ञा पालनाच्या द्वारे, कारण तरुणपणामध्ये आम्हाला माहिती आहे की वास्तविक पाहता वयाच्या कुठल्याही एजमध्ये तुम्ही असा, कुठल्याही वयाच्या टप्प्यात असा, त्या ठिकाणी मोह, आकर्षण, पापात पाडणाऱ्या गोष्टी आहेतच. परंतु तरुणपणाची ही जी अवस्था असते, त्या ठिकाणी जी मोह, जी आकर्षणं असतात, त्या ठिकाणी जर तरुण पडलेत तर प्रियांनो, त्याचा संपूर्ण परिणाम त्यांच्या जीवनावरती होत असतो, त्यांच्या करिअरवरती होत असतो. आणि म्हणून जर तरुण आपल्या तरुणपणामध्ये देवाचं आज्ञा पालन करून जर परमेश्वराला चिकटून राहील तर प्रियांनो,
ते ज्ञान, ती सुज्ञता, तो समंजसपणा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याद्वारे आम्ही परमेश्वराचं गौरव आम्ही त्या ठिकाणी करू शकतो. परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, आश्चर्यचकित करणारं ज्ञान आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उपलब्ध आहे. तिसरी गोष्ट प्रियांनो, जो तिसरा परिणाम आहे तो देखील आपण वाचूया. 7व्या वचनामध्ये तो आम्हाला परिणाम पाहायला भेटतो. कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. याच्यासारखे, कशासारखे? याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? देव जवळ असणारे महान राष्ट्र. आज्ञा पालनाद्वारे परमेश्वराला चिकटून राहणे याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम आहे प्रियांनो, परमेश्वराची समक्षता, परमेश्वराचं जवळ असणे, परमेश्वराचं जवळ असणे. आणि परमेश्वराचं आपल्या जवळ असणे हे किती आशीर्वादाचं आहे, हे किती महत्वाचं आहे. रोजच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला आणि मला खात्री प्राप्त होते की माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी जे काही करत आहे त्यामध्ये माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हटल्यानंतर प्रियांनो, सर्व प्रकारची भीती त्या ठिकाणाहून नाहीशी होते. एक नवीन बळ, एक नवीन सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. सकाळी स्तोत्र आपण वाचलं, ज्यामध्ये स्तोत्र करता म्हणतो, आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. का? कारण परमेश्वर आमच्या सोबत आहे, परमेश्वराचा आधार आम्हाला आहे. आम्ही आमच्या परमेश्वराची प्रशंसा करतो कारण तो आमच्या सोबत आहे. परमेश्वराचं सोबत असणे प्रियांनो, परमेश्वराचं आमच्या सोबत असणे, ज्यामध्ये आमच्यासाठी संरक्षण आहे, ज्या ठिकाणी आमच्याकरिता संरक्षण आहे. आणि योग्य वेळी परमेश्वराचं सहाय्य देखील उपलब्ध आहे. योग्य वेळी परमेश्वराचं सहाय्य त्या ठिकाणी उपलब्ध. आणि म्हणून स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्यांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडून घेतलेला आहे, ते लोक धन्य आहेत, ते लोक धन्य आहेत. आणखीन स्तोत्रकर्ता असं म्हणतो, ज्या नगराच्या ठाई देव आहे ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल, प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. प्रियांनो, आज परमेश्वर जर आमच्या सोबत आहे, परमेश्वराची समक्षता जर आहे, परमेश्वर जर आमच्या जवळ आहे, तर मग प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये मोठमोठे विजय आम्हाला अनुभवता येतील. योग्य वेळी आम्हाला सहाय्य देखील प्राप्त होईल. आवश्यकता कशाची आहे? आवश्यकता कशाची आहे? आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वराला आम्हाला चिकटून राहायचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळदा आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळदा आम्ही परमेश्वराच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करतो. दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या फायद्यांसाठी प्रियांनो, आम्ही ते जे महान आशीर्वाद आहे, जे परमेश्वराकडे विपुल आणि उत्तम श्रेष्ठ आहे, ते आम्ही गमावून बसतो. आज जेव्हा हा विषय आमच्या समोर आहे, परमेश्वराला चिकटून राहणे आणि त्याला चिकटून राहण्यासाठी आज्ञा पालन करणे, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज स्वतःच्या मनाची खात्री आपण करूया. स्वतःच्या मनाची खात्री आपण करूया. मोशे वृद्ध झालेला आहे आणि हा वयोवृद्ध परमेश्वराचं वचन सांगत असताना तो म्हणतो की परमेश्वराला चिकटून राहिल्यामुळं आज तुम्ही सगळे जिवंत आहात. तुम्ही सगळे जिवंत आहात. आज प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्हाला आणि मला जीवन मिळालेलं आहे. त्या प्रभूला
आम्हाला बिलगून राहायचंय, त्याला आम्हाला चिकटून राहायचं आहे. आणि ते करण्याकरिता आम्हाला आज्ञा पालन करायचं प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगात. मग आज्ञा पालनामुळे जर आमचं नुकसान होत असेल, हरकत नाही, आम्ही प्रभूकरिता ते सहन करायला तयार असावं. कारण त्याद्वारे परमेश्वराचे महान अद्भुत गोष्टी आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त होतात. पवित्र देव बापा, आज तुझी मंडळी तुझ्या पुढं आहे. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाची ही गरज आहे की तू रोज आमच्या सोबत असावं. आणि तू आम्हाला खात्री देखील दिलेली आहे की तू आम्हाला कधी सोडणार नाहीस, आम्हाला कधी अंतर देणार नाहीस. परंतु पुष्कळदा आम्हीच अवाज्ञा करण्याच्या द्वारे, वारंवार तुला दुखावण्याच्या द्वारे आम्ही स्वतःला तुझ्यापासून दूर करून घेतो. तुला न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये पुष्कळदा आम्ही पडलेलो असतो देव बापा. त्या घाणीमध्ये, त्या घाणेरड्या गोष्टींमध्ये आम्ही असतो देव बापा. तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर देव बापा. आम्हा प्रत्येकाला तुझं ते सामर्थ्य पुरव. आज माझी प्रार्थना आहे देव बापा, मंडळीतील प्रत्येकावरती तुझ्या आत्म्याचा तो वर्षाव असावा, तो वरदहस्त असावा, ते आज्ञापालन असावं, ज्याद्वारे पवित्र देव बापा ती सुज्ञता, तुझं ते भय असावं, ज्याद्वारे ते ज्ञान, ते समंजसपण आम्हाला प्राप्त होईल. आणि जेव्हा जग या मंडळीकडे बघेल, पवित्र देव बापा, ही मंडळी या सर्व भागासाठी, या जगासाठी एक आदर्श आणि कित्ता अशी असेल पवित्र देव बापा. म्हणून आज आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थनाचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की त्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता ज्या प्रभू येशूचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.